श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 21. श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनंतवेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा ब्रह्मांडाधीशा, नमो तुझी. देवा तू आपणास पतित पावन नाम खास, सर्वदा आहे धरिलेस याचा विचार करी गा. पाप्यावरी प्रेम अमित, तुझे देवा असते सत्य. पापी जनांनी तुझ प्रत महत्त्व आणिले कृपाळा. म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेशी, धुणे येती जलापासी स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घननिळा. काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून, तूच पतित पावन तूच पुण्य पावन. या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमाप्रत म्हणून का तो कष्टी होत, काही न करावे लागत तम नासण्या रवीशी. तम जो जो भेटण्या येई, तो तेथे प्रकाश होई. अंधारत्व अवघे जाई, त्याचे तमाचे नारायण. पापपुण्याची वासना तूच उपजविशी नारायण. आपला रक्षणा मोठेपणा पापी तूच निर्मिशी. काही असो आता तरी, चिंतारहित मजला करी. दास गणू हा घ्यावा पदरी, तेच आहे मागणे. तुझ्या वाचून मजप्रत नाही वशिला जगतात, अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान, हा कळसाध्याय परिसापूर्ण. तुमचे भाग्य धन्य धन्य, संतकथा एकतसा. एकविधा निष्ठा ज्याची, जडली गजाननपदी साची. त्याच्या दुःख संकटाची होळीच होते निःसंशय. बांधित असता मंदिर, काम करीत शिखरावर. एक होता मजूर हाताखाली गवंड्याच्या, तो धोंडा देता मिस्त्रीला. एकाएकी झोक गेला, 30 फुटाहून पडला खाली घडीव दगडावर. तो पडता लोकांनी पाहिला, जन म्हणती मेला मेला. उंचावरून खाली पडला, आता कशाचा वाचे तो. परी घडिले अगटीत, कोठे न लागले त्याप्रत. जैसा चेंडू झेलतात, तैसे त्याचे झाले. सोपानसाह्ये ज्यापरी, जन उतरती भूमीवरी. तेथे झाले त्याच परी त्या मजुरा कारणे. मजूर म्हणे लोकांना, माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला. पडता पडता करास, पाय भूमीसी लागता क्षणी. तो न दिसला मजमला गुणी. हे वृत्त ऐकुनी लोक अवघे आनंदले. अभिश्राप कोणाचा, समर्थना देतीसाचा. हा योग पाडण्याचा दैवानेच आला तुझ. या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने. तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे. असो एक बाई रजपुताची, जयपुराहुनी आली साची. बाधा होती भूताची, तया अवले कारणे. तिसी जयपूर ग्रामाला, दत्तात्रेयाचा दृष्टांत झाला. तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे. तेथ संत जगती ज्योत, श्री गजानन सद्गुरुनाथ. ते या तुझ्या पिशाच्यप्रत मुक्ती देतील निःसंशय. या दृष्टांते करुनी आपल्या 2 मुलांसी घेऊनी, रामनवमीसाठी जाण बाई आली शेगावा. प्रतिपदेपासून भला उत्सवासी आरंभ झाला. अफाट समुदाय मिळाला नवमीस श्रोते शेगावी. काम सभा मंडपाचे चालले होते तेथसाचे. खांब मोठे मोठे दगडाचे उभे केले असती. 1.5 फूट जाडीचा, 5 फूट लांबीचा. प्रत्येक खांब दगडाचा. ऐसे होते कितीतरी. उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी बंद केले. खांब होते बसवलेले नुसते, मात्र ते ठाई. श्रीरामाचा जन्म झाला, प्रसादासाठी लोटला जनांचा तो समुदाय भला. तो न मसी वणवे, त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एक्या पायी. होती तिला सोसली नाही गर्दी ती यत्किंचित. म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया. गर्दी ती चुकवावया, परी झाले विपरीत. तो खांब कोसळला, तिच्या शरीरा पडला. तो पाहता लोकाला ऐसे वाटू लागले, तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कोठील कोण. लहान मुले दिसती 2 खांबाखाली येधवा. 10-20 जणांनी खांब काढला अंगावरुनी. पाणी मुखात घालूनी लोबोकडे पाठवले. ही लोबो डॉक्टरीण, शस्त्रविद्येत अतिप्रवीण. ही जातीने ख्रिश्चन, भक्त येशू ख्रिस्ताची. तिने या रजपुत्रणीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोबो म्हणे ना लागला मला इला कोठेच. हे आश्चर्य खरोखर. खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकांना. प्राण बाईचा वाचला. हा जो काही प्रकार झाला तो घडला
इतक्यास्तव खांब पाहून अंगावरी भूत जे होते शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी दिधली त्या गजानने. बाई होऊन पूर्ववत गेली जयपूर शहराप्रत, नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामीचा. ऐसेच या उत्सवासी नाईक नवऱ्याच्या मस्तकासी, सोडीत असता मंडपासी लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता, परी स्वामींची अगाध सत्ता. कोठेही ना अगाध होता, नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलाचा, रामचंद्र नावाचा, परमभक्त समर्थांचा एक असे शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी येते झाले साक्षात्कारी, ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने. भूक लागली मला देखा, अन्न काही देता का, ऐसे म्हणून मारिली हाका रामचंद्र पाटला ते. पाटील मूळचा भाविक, त्यासी वाटले कौतुक, गोसाव्याचे ऐकून हाक दारा माझी पातला. निरखून पाता गोसाव्यासी, तो ते असावे पुण्यराशी. स्वामी गजानन निश्चयसी, ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात, दिला बसण्यास पाठ, पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मुला, काही तुझं सांगण्याला, ते तू ऐके मनापासून. कर्जाची न चिंता करी, ते फिटून जाई निर्धारी. अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे, पैसाच हाही प्रकार, संपन्नतेचा येईल पूर. कृपाघन वर्षल्यावर श्रीहरीचा समज हे, उष्टे माझे जे ठाई, पडेल बापा ते ठाई. कशाचेही कधी पाही, कमी नाही पडणार. आन ताट वाढून सुग्रास देई भोजन, मर्जी असल्या पांघरून घाल एखादे अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा याचकांसी दिल्या जाणा, ते पावते नारायणा, ये विषयी शंका नसे. परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख, त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढूनी, गोसावी जेवला प्रेमांनी. 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्या करा. ते गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्यापासी. ते आनंदे देई मसी, म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेसी दक्षिणा, देऊन तुष्टवी माझ्या मना. योग्य मनुष्य तुझ्या विना, कोणी न येथे सांप्रत. तुझी कांता आजारी, वरचेवरी पडते जरी, तीही होईल बापा बरी ही दक्षिणा दिल्याने. बोलाव तुझ्या पुत्राप्रत, त्यांच्या कंठी एक ताईत. बांधितो म्हणजे चेटूक भूत, याची न बाधा होय त्यासी. का की ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी, पाण्याशीच पाणी वैरी ये ठाई होत असे. पाटीलकीचे तुझे वतन, हे वाघाचे पांघरून. त्याचा उपयोग करणे जाण, अतिजपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये, सन्नतीलाही सोडू नये. राजाविरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण, हे पहावे शोधून. दांभिकांच्या नादी जाण, कदापिही लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास होईल. या वचनास असत्य माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी, दंभाचार कधी न वरी. साधू संत येता घरी, विनमुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संतांचा, झाल्या कोप ईश्वराचा. होतसे बापासाचा, संत चरणी प्रेमाधरी. आपल्या वंशजाचे उणे, पाहू नये कदा मने. सोयऱ्या धायऱ्या कारणे, समयानुसार मान द्यावा. कोप असावा बाह्यात्कारी, दया असावी अंतरी. जैसे काते फणसावरी, काटे आत गोड गरी. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस. ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता भला, अंतर्ज्ञा पावला. पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर मानसी करी विचार, हा गोसावी कोणी इतर नसावा ऐसे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायाला. घेऊन गोसावी वेशाला, हे आता समजले. रात्री स्वप्ने येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारक असोनी परमपवित्र. अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता ही तुम्हा ऐका. वेळ उगा दौडू नका, पूर्ण व्हावे सावधान. प्रथमाध्यायी मंगलचरण, देवगुरूंचे वंदन. केले पुढे निवेदन, गजाननाच्या पूर्वचरिता. माघ मासी सप्तमीसी, समर्थ आले शेगावासी. देवदासाच्या सदनापासी, दिसते झाले प्रथमतः. बंकटलाल दामोदर
दोन होते चतुर नर, त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीयाध्यायात येणे परी आहे सत्य. गोविंदबुवांच्या कीर्तनात महाराज येऊन बसले. पितांबर शिंप्याला रस्ता चमत्कार दाविला. बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीयाध्यायाला गोसाव्याने नवस केला गांजाचा, समर्थांना पाजण्याचा विबुध हो. त्याची इच्छा पुरविली, प्रथा गांजाची पडली तेथपासूनी भली. शेगावचे मठात जानराव देशमुखाचे गंडांतर टळिले साचे. देऊन तीर्थ पायांचे आपुले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार ते कथिले सविस्तर. विठोबासी दिला मार ढोंग करीतो म्हणून. कथा चतुर्थाध्यायी येणे रीती असे पाही. जानकी रामे दिला नाही विस्तव चिलिमी कारणे. किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्त. सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला पूर्ववत केले चिंचवण्याला. जानकीराम भक्त झाला ते दिवसापासून. होते दोन कान्होले उतरंडीसी ठेवलेले. तेच समर्थे मागितले खाया चंदू मुक्किंदासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दाऊन मुक्त केला. शिष्या हाते करविला थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायात महाराज पिंपळगावात बसले शंकराच्या मंदिरात. पद्मासन घालून या गुरख्यांनी पूजा केली. गावची मंडळी तेथे आली. महाराजांची घेऊन गेली पिंपळगावा कारणे. हे कळले बंकटलाला. तो पिंपळगावास गेला. महाराजांनी आणण्याला परत शेगावा कारणे. समर्थांसी आणिले परत. काही दिवस राहून तेथ पुन्हा गेले अकोलीत भास्करासी तारावया. कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा फोडीला. एका क्षणात आणिले जला त्या कोरड्या विहिरी ठाई. भास्कराची उडवली भ्रांती घेऊन आले तयाप्रती. शेगावास गुरुमूर्ती ही कथा पंचमात. षष्ठाध्यायात ऐसी कथा बंकटलाले सद्गुरुनाथा. मक्याची कणसले खाण्याकरिता नेले आपुल्या मळ्यात. गांधील माशा उठल्या तेथ लोक होऊन भयभीत. पळू लागले असती सत्य जीव आपुला ठेवून. बाधा गांधील माशांची महाराज न झाली साची. घेतली ती शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला स्वामी गेले अकोटाला. तो नरसिंगजी होता भला शिष्य कोतशा अल्लीचा. काही दिवस राहिले अकोटा माझी भले. नरसिंगजीसी हितगुज केले बंधू आपल्या म्हणून. चंद्रभागेच्या तिरी शिवरग्रामाभितरी कृपावज्रभूषणावरी केली असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत. येथे षष्टमाची पूर्तता. गावची पाटील मंडळी अवघी अडदांड होती भली. हमेशा होई बोला चाली त्यांची समर्थाबरोबर. हरिपाटला सवे भले महाराज कुस्ती खेळले. मल्लविद्येचे दाविले प्रत्यंतर बहुत आला. उसाचा चमत्कार दाऊमिया साचार. अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळींच्या. भिक्यानामे दिला सूत खंडू कडताजी पाटलाप्रत. आम्रभोजनाचे व्रत चालविण्यास कथिले पाटलाला. ऐशा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहेत पाही. निष्ठा समर्थांच्या ठाई जडली पाटील मंडळींची. कथा आहे अष्टमात. दुफळी पाटील देशमुखात. अर्ज दिदला सरकारात महाराजांनी विरुद्ध पाटलाच्या. खंडूवरी बालंट आले ते समर्थांनी नासिले. निर्दोष सुट्टे झाले खंडू पाटील खटल्यातून. तेलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखवला आपणा कोण हा कळविला सहजली नेले समाचार. कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज राहिले चपरासी. मंदिराच्या सान्निध्यासी चंद्रमौळी हाराच्या. ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला. नैनम छिंदंती श्लोकाला रहस्यासह सांगोन. जळत्या पलंगाच्या वर महाराज बसते झाले स्थिर. न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला. कथा नवमाध्यायाला द्वाडघोडा शांत केला म्हणून नवस करणाऱ्याला दिली असे गांजाची. दासनवमीचे उत्सवासी समर्थ बाळा पुरासी घेऊन आपल्या शिष्याशी बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णा लागून करविले समर्थांचे दर्शन. संशयरहित केले मन तया रामदासाचे. दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक. उपरती झाली पुरी देख येथे बाळाभाऊला. गणेश आप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसार पायी. भावभक्तीने लवलाई श्री गजानन स्वामींच्या.
गणेश दादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिदला. छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली. द्वाड गाय सुकलालाची अति गरीब केली साची. दांभिक भक्ती घोड्याची कशी ती कथन केली. एकादशाध्यायी कथन. भास्करासी डसला श्वान. आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले. जामसिंगांच्या विनंतीसी देऊन मान अडगावासी. येते झाले पुण्यरासी श्री गजानन महाराज. निजधामा भास्कर गेला त्यांचा देह ठेविला. द्वारकेश्वरा सानिध्य भला सतीबाईंचे शेजारी. आज्ञा केली कावळ्यांना तुम्ही न यावे या स्थला. वाचवले गणू जवाऱ्याला सुरंग उडता विहिरीत. शेट बच्चू लालाची कथा द्वादशाध्यायी साची. मूर्ती निरीच्छपणाची प्रत्यक्ष होते महाराज. स्वामींचे वस्त्र नेसला पितांबर शिंपी कोंडोलीला. स्वेच्छे इच्छेने येता झाला परमभक्त होता तो. पितांबराने कोंडोलीसी बळीराजाच्या शेताशी वठलेली या आंब्यासी पाने फळे आणविली. पितांबर राहिला कोंडोलीत तेथेच झाला समाधिस्थ. नवा मठ झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने. विचार करून मानसी बसून रेतीच्या गाडीसी महाराज नव्या मठासी आले जुन्या मठातून. जामसिंगाने मुंडगावाला नेले गजानन स्वामीला. पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे. जामसिंगाने आपली इस्टेट समर्था अर्पिली. पुंडलिकाची निमाली गाठ प्लेगाची श्रीकृपे. कथा भाग 13व्याचा. महारोग गोसाव्याचा. हरणगंगा भारतीच्या केला असे गजानने. बंडू तास्याची भाग्य आले. भूमीत धन सापडले. कर्जापासून मुक्त केले समर्थाने निजकृपे. नर्मदेच्या स्नानास सोमवती अमास्यास नौका फुटता छिद्रास हात लाविला नर्मदेंनी. विडा माधव नाथाला शिष्या हाती पाठविला. या कथा 14व्याला वर्णिला असती साफल्ये. अध्याय तो 15वा. शिवजयंतीचा आहे बरवा. आले अकोले नामक गावा. टिळक बाळ गंगाधर. भाकरी प्रसाद पाठवला कोल्हटकराचे हस्ते भला. मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया कारणे. श्रीधर गोविंद काळ्यास करते झाले उपदेश. नको जाऊ विलायतेस येथेच आहे सर्व काही. कथा ऐशा 16व्यासी. पुंडलिक अंजन गावासी. जाता निवारेले त्यासी येऊन या स्वप्नात. पादुकांचा प्रसाद त्याला जामसिंगा हस्ते पाठविला. कौराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे. छरा तुकारामाचा कानामधून पडला साचा. या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथा सुरस. विष्णू साच्या घरास जया मलकापुरास समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी. केवळ अहमपणाने सत्पुरुषाशी त्रास द्याया. महताबशा साईला पाठवून दिले पंजाबाला. हिंदू यवनांविषयी केला कळकळीचा बोध त्यांनी. बापूरावाच्या कांतेसी भानामती न मानिसाची. भेटगंगा भागीरथीसी झाली अकोटी विहिरीत. कथा बायजा माळणीची. 18व्या माझीसाची. कवर डॉक्टरांच्या फोडाची. कथा यात ग्रथित असे. महाराज गेले पंढरीला येऊन अवघ्या लोकांना. येथे बापूंना काळ्याला दर्शन हरीचे करविले. कवठे बहादुराचा वारकरी मरीने झाला आजारी. त्यास घटके माजारी समर्थांनी बरे केले. ऐका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठून मेलेला. दाऊन त्याचा गलित केला कर्माभिधान श्रोते हो. कथा 19व्यासी. दिला काशीनाथ पंतासी आशीर्वाद तो अतिहर्षी. तो येता दर्शना गोपाळ मुकुंद बुटी भला. नागपुरासी येऊन गेला श्री गजानन स्वामीला. आपल्या गेहा कारणे त्यांच्या मनी ऐसा हेत. महाराज ठेवावे नागपुरात परिहरी पाटलांनी परत. आणणे समर्थ शिगावी धार कल्याणाचे रंगनाथ. साधू आले भेटण्यापर्थ समर्थांशी शिगावात. ऐसे आणि कितीतरी श्री वासुदेवानंद सरस्वती. जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती दृष्टादृष्ट होता नुसती. आनंद झाला उभयतांते तेव्हा बाळा भाऊला. जो का होता संशय आला तो समर्थांनी नटविला. करुनिया उपदेश केले खळ्यांचे संरक्षण. गाढवांचे पासूने समर्थ मारिता आले मरण. नारायणासी बाळापुरी गजाननाचे कृपेभली. जाखड्याचे लग्न झाले कपिलधारेसी दिदले दर्शन. निमोणकराला तुकारामे
आपुला पुत्र समर्था वाहिला, नारायण नामे भला सेवा करवया कारणे. पंढरी ते जाऊन विठ्ठला ते विचारून, महाराज आले परतून शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासासी ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी आधुनिक कालाचा हा ऋषी समाधीस्थ झाला. 20व्या माझी इतर श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार त्यांचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना अजूनही दर्शन देती कैवल्यदानी. त्यांच्या इच्छा पुरविणे. आता हा 21वा अवघ्या कथेचा कळस भरवा. या अवघ्यांचा लेखावा. तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षापरी प्रकार येथे होती वरच्यावर, म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे या अध्याया. वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले, मनापासून भक्त झटले वर्गणी गोळा कराया. ऐसे भव्य सुंदर काम कोठेन भूमीवर, धर्मशाळा चौफेर चहूबाजूंनी बांधल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लावला. त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करतो कथन. कुकाजीच्या नंदन, हरी पाटील नाम ज्याचे. सांगावी गावाचा बनाजी, उमरीचा तो गणाजी, वटवाडीचा मेसाजी, लांडेगावचा गंगाराम, भागूनंदू गुजाबाई, अकोल्याची वनाबाई, सुखदेव पाटलाची ती आई यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी, दुसरा दत्तू भिकाजी, पळस खेडचा सुखदेवजी, मार्तंड गणपती शेगावाचा, बालचंदाचा रतनलाल, पंचगवणाचा दत्तूलाल, त्याच गावीचा बिसनलाल, अंबरसिंग टाकळीचा, किसन बेल मंडळेकर, विठोबा पाटील चावरेकर, हसनापूरचा राहणार गंगाराम नाम ज्याचे. या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊन केली मठाची उभारणी. भक्तिसव समर्थांच्या मोठ्या कचेरी, स्वयंपाकघरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असते साजिरे समाधीच्या चौफेर. लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या. परिपुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली. योजना ती अशी झाली ती ऐका विबुध हो. बसविला शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर. कोणासी न करता जोर रुपया मागे एक आणा. तैशीच बाजारपेठेशी धान्य अथवा कपाशी जी येईल विकायासी पट्टी बसवली त्यावर. गाडी मागे अर्ध्या आणा वर हर्ष वाटे देताना. काकी समर्था बाजारपेठेशी धान्य अथवा कृपाशी जी येईल विकाव्यासी पट्टी बसवली त्यावर. गाडी मागे अर्धा आणा हर्ष वाटे देताना. काकी समर्थांच्या चरणा निष्ठा होती सर्वांची. समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले अपार. परी त्यातून मोठे चार सर्वश्रुत जहाले. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणांच्या करवी जाण. केले आदरे करून किसनलाल शेटजीचे. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे. अधिक न्यून या खपायाचे. जगदंबे कालिकेस काही चुकता विधानात. तात्काळ होते विपरीत काम्य अनुष्ठानाप्रत. भीती चहू बाजूंनी. वडील किशनलालाचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा एकनिष्ठ पहिल्यापासून. पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी व्याधी उद्भवली शरीराची. प्राणांताचा समय आला. लोक गेले घाबरून. म्हणती ते काय आले विघ्न. शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्रासी भिवू नकोस मानसी. माझा तारिता पुण्यरासी समाधीसी बसलासे. ते अवघे करील बरे नका होऊ बावरे. पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावे शस्त्रास्त्र उरकवून. माझा स्वामी गजानन येऊन देई कदा विघ्न. भक्तांचे करण्या संरक्षण मुळीच बसला येथे तो. तेच पुढे सत्य झाले. व्याधीचे स्वरूप मावळले. एका बाईचे निमाले भूत शतचंडीत ह्या. बनाजी तिकडे सांगवीकर यांनी केला स्वाहाकार. कसुऱ्याची राहणार गुजाबाई नामजीचे. चापडगावीचा वामन शामरावाचा नंदन यांनीही एक यज्ञ केला समर्थांच्या पुढे. ऐसी धर्मकृत्य कितीतरी झाली समर्थासमोरी. खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत, तावत कालपर्यंत वराड होता सुखी भाऊ. जसजशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली. अवदेसेने घातली
माळकंठी वराडाच्या. विपुल पिकणे टाळणे काश्यपीचे पहा भले, नवे वाहू लागले वारे सर्व वराडात. वराडाची ऐसी धन्या समर्थांसी पाहावेना, म्हणून घेतले आपणा कोंडोंनी त्यांनी जलात. 30 फुटांपासून पाया आणीला भरून, तेथेच का हे जीवन निर्माण व्हावे श्रोते हो. म्हणून ऐसे वाटले राग आला समर्थांते, म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण. सुखसंपन्न पहिल्या परी वराड व्हाया निर्धारी, ऐसे चित्तात आपल्या जरी या वराड जनांच्या. तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवून सुखालागी अनुभवावे. ऐसे न जरी करतील तरी यापेक्षाही येतील वराडासी बिकट काळ, याचा विचार करा हो. गजाननपती निष्ठा ठेवा, सुख अनुभव सर्वदा घ्यावा. कृतरकासी मुळी न द्यावा ठाव आपल्या मानसी. या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेराल सत्य, ते ते मिळणार आहे परत बहुध होनी तुम्हाला. दाणे टाकल्या खडकावरी, त्यांची न रोपे होते खरी. याचा विचार अंतरी सर्व काळ करा हो. कंटाळा संत सेवेचा, ज्या ज्या प्रांता येत साचा, त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे. धर्मश्रद्धा ही वागीण गेल्या मनोरूपी दरीतून, दुर्वासनेचे काल्ले जाण येऊन बसतील ते ठाया. भक्ती सुशुर्भित अंगणा, अभक्ती ही वारांगणा, तिच्या नादी लागण्या जाणा विटंबनात सर्वत्र. सिन्नीतील सोडू नका, धर्मवासना टाकू नका, शत्रून माना एकमेका, तरीच शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस. या वराड प्रांतात हे कधी विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे श्री गजाननाचे दर्शन, एकदा तरी पारायण करा श्री गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पा हो. वा हे अध्याय साचार माना 21 दुर्वांकुर निरंतर व्हाव्या गजाननासी. सद्भाव जो मानवाचा, तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकुर, अर्थशब्दाचा साचार मोदक समजा विबुध हो. ती अर्पून गजानना पारायणरूपी पारणा साधून घ्यावा कराना वेळ आता थोडं काही. हा ग्रंथ ना कादंबरी ती गजाननाची लीला करी. येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निशंस. श्री गजानन स्वामी चरित तो नियमे वाचिल सत्य, त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेचे. हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तोय निश्चिती. महाराष्ट्र ओव्या तयावरी लहरी समजा विबुध हो. वा कल्पवृक्ष हे स्वामीचरित, शाखा अध्याय तयाप्रत. पद्मरचना हीच सत्य पालवी या वृक्षाची. जो ह्या ग्रंथी ठेवील भाव, त्यासी पावेल स्वामीराव. संकटी त्याच्या घेईल धाव, रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतले फळ देईल जाणे. दृढतर विश्वास असल्यामनी, हे मात्र विसरू नका. जेथ गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा, तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल. दारिद्र्य मिळेल धन, रोगाशयी आरोग्य जाणं. साध्वी स्त्रीचे वांझपण फेटल याच्या वाचने. निपुत्रिकासी होईल पुत्र, निष्कपटी मिळेल मित्र. चिंता न राहील अणुमात्र या ग्रंथाच्या वाचका. दशमे एकादशी द्वादशीला ग्रंथ जो भला चिंता न राहील अणुमात्र या ग्रंथीच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला ग्रंथ जो वाची भला, अनुपम येई भाग्य त्याला श्री गजानन कृपेने. गुरुपुष्य योगावरी जो याचे पारायण करी, बसून एका आसनावरी राहून या सुचुरभूत. त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाणा. कसल्याही असोत यातना त्या त्याच्या निरसितील. जेथे हा राहील ग्रंथ, तेथे न कदा येई भृत. लागन साधे यत्किंचिच, तेथे ब्रह्मसंबंधाचा. ऐसे याचे महत्त्व हे भाविकाला प्रचित. कुटील दृष्ट दुर्जनांप्रत याचा अनुभव येणे नसे. मानसासी योजना राजहंसासाठी जाणा, तैसे हे संत सजना मानस स्वामचरित्र. पूर्वकाली ज्ञानेश्वर, मीरा मेहता कबीर, नामा सावता चोखा महार, गोरा बोधला दामाजी. उंबरखेडी येनाथ, सखाराम अंबळनेरात, वा देव मामलेदार यशवंत, हुमणावादी माणिक प्रभू. तेवीच हा वराडात
गजानन स्वामी सद्गुरुनाथ, फरक नाही यत्किंचित त्यांच्या याच्यामध्ये हो. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजाननांचे चरणी. म्हणजे तुम्ही येरझार जन्ममृत्यूचे साचार होऊन या व्हालपार दुस्तर भवामधुनी. आता स्वामी दयाघन तुवा येतो माझी करुणा, दासगणूच्या यातना सकल निवारी कृपेने. मी तुझा झालो भाट, मार्गी दावी मला नीट, दुर्वासनेचा येतो वीट, चित्ता माझी दयाळा. आमरण वारी घडो, संतचरणी प्रेमा जडो, अक्षयीचा वास घडो श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा मसी नको आणूच साचा, समर्था दास गणूचा अभिमान व्हावया मानसी. मी सकल संतांचा चरणरज माझी राखा तुम्ही लाज, हेची मागणे आहे आज. पदर पसरुनी तुम्हा ते, जैसी केलीस प्रेरणा तैसीच मी वदलो जाणा. हे स्वामी श्री गजानन तुझे चरित्र लिहिता की, शेगावचे मठात काही होते कागदपत्र, ते रतनसाने मजप्रत आणून या दाखविले. त्याच्या आधारे ग्रंथ लिहिला, कल्पनेचा ना उपयोग केला, म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण. झाले आपल्या अधिक न्यून त्याची क्षमा गजानन, करो सर्वदा मज लागून हीच आहे विनंती. शके 1861 प्रमादिधाम संवत्सरात चैत्रमाशी शुद्धात वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला. शेगाव ग्रामी भला तो गजाननांनी पूर्ण केला. प्रथम प्रहरी बुधवारी स्वस्ती श्रीदासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ नौका हो भाविकांप्रत भवसिंधू तरावया. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति 21ोऽध्यायः हा समाप्तः. पुंडलीक वरदा श्री विठ्ठल सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. समाप्त.